हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशनमधले काही कंडिशन बघितल्या होत्या. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे दोन इम्पॉर्टंट कंडिशन मी सांगतो ते काय आहे की सपोज माझ्याकडे इक्वेशन आहे की लेट्स से ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 असं असेल आणि याचे जे रूट्स आहे आपले ते रूट्स जर समजा अल्फा आणि बीटा असेल तर दोन स्पेशल केस काय आहे आपल्यामध्ये. बाकी खूप सारे स्पेशल केस आहे पण दोन ज्या स्पेशल केस सांगायचे आहे ते काय की जर ए च्या ठिकाणी सी गेला आणि सी च्या ठिकाणी जर ए आला म्हणजे इक्वेशन काय झालं तुमचं आता cx² झालं प्लस bx प्लस a इक्वल टू 0 झालं. तर तुमचे रूट्स काय होणार, रूट्स होणार तुमचे एकमेकाचे रेसिप्रोकल. दॅट विल बी 1/अल्फा अँड 1/बीटा. ठीक आहे. आणि सेम जर समजा तुमच्याकडे दुसरं इक्वेशन आता काय ट्रान्सफॉर्म होईल की ax² आहे प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता या केसमध्ये आपण काय केलंय सोबत सोबत परत a च्या ठिकाणी c गेला, c च्या ठिकाणी a आला, पण महत्वाचा मुद्दा काय याची साईन बदलली आपण. म्हणजे इक्वेशन काय झालं आता बघा, आपलं इक्वेशन झालं cx² मायनस bx प्लस a इक्वल टू जर 0 असेल तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की याचे रूट्स काय, इट हॅज रूट्स अल्फा बीटा, इट हॅज रूट्स अल्फा बीटा. पण याचे रूट्स काय होणार आहे, याचे रूट्स होणार आहे इट हॅज रूट्स -1/अल्फा अँड -1/बीटा. आता कसं काय तर व्हेरीफाय करून घेऊया, काही मोठं काम नाही. आपलं काय करायचं की समजा या रूटसाठी मला इक्वेशन बनवायचं तर लेट्स से x इक्वल्स टू -1/अल्फा. मी काय करणार आधी रेसिप्रोकल घेणार आणि मायनस इकडे पाठवणार, मायनस इकडे पाठवलं तर -1/x झाला. ठीक आहे. आणि रेसिप्रोकल घेतल्यामुळे हा अल्फा वरती आला. आता ही अल्फाची व्हॅल्यू मी एक्वेशन मध्ये पुट करू शकतो. म्हणजे काय झालं एक्सच्या ठिकाणी अल्फाच्या ठिकाणी 1 - x ठेवायचं आहे. सो a टाइम्स -1/x² प्लस b टाइम्स -1/x प्लस c इक्वल टू 0. स्क्वेअर केला तर निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर तर पॉझिटिव्ह असतो, तर a/x² भेटला. इथे मायनस आलं b/x, इथे आलं c इक्वल टू 0. सगळ्याला मल्टिप्लाय करायचं कशाने, x² ने मल्टिप्लाय करा. सो लेट्स से सगळ्याला मल्टिप्लाय केलं मी कशाने, x² ने. तर बघा आपलं इक्वेशन कसं ट्रान्सफॉर्म झालं, cx² झाला. आता x² सोबत एक x कॅन्सल झाला, एक राहिला आणि हा a आहे तसाच राहिला. म्हणजे या इक्वेशन साठी आपले रूट्स काय आहे -1/अल्फा आणि -1/बीटा. हे दोन स्पेशल टाइपचे ट्रान्सफॉर्मेशन आहे. खास गोष्ट लक्षात ठेवजा, फक्त जर दोघांचे कोएफिशियंट बदलले तर रूटचा रेसिप्रोकल झाला आणि कोएफिशियंट बदलून जर सोबत मधातली साइन बदलली तर रेसिप्रोकल होऊन सोबत मायनस साइन लागली. ठीक आहे. ओके. तर नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन काय बघूया आपण. ठीक आहे. नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन समजा नंबर 4 5 6 7, चलो सपोज 7 नंबरचं ट्रान्सफॉर्मेशन. इफ अल्फा टू दी पॉवर n अँड बीटा टू दी पॉवर n आर रूट्स. आता हे रूट्स असतील तर काय करायचं, नवीन काही नाही, आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला माहिती काय, लेट्स से वी नो दॅट की x इक्वल्स टू अल्फाचा पॉवर n. मला अल्फाचा पॉवर n नाही पाहिजे तर मी काय करणार, याचा n नंबरचा रूट घेणार 1/n, याचा पण पॉवर 1/n, n आणि n आपसात काय झाला कॅन्सल. तर आपल्याला काय भेटलं, अल्फा इक्वल टू x चा पॉवर 1/n. तर बेसिकली आपण काय करणार, वी विल रिप्लेस x बाय x चा पॉवर 1/n. संपलं. ठीक आहे. नंबर 8 नंबरचं ट्रान्सफॉर्मेशन की इफ रूट्स आर आता अल्फाचा पॉवर 1/n आहे, बीटाचा पॉवर 1/n असेल तर काय करायचं, परत सेम लॉजिक, देयर इज नथिंग डिफरंट अबाउट इट. लेट्स से x इक्वल्स टू अल्फाचा पॉवर 1/n आहे, तर मला पॉवर n नाही पाहिजे तर मी दोघांचे पॉवर काय करणार आहे n घेणार. अल्फाची व्हॅल्यू पाहिजे तर हे कॅन्सल झालं. सो आय गेट अल्फा इक्वल टू x टू दी पॉवर n. तर ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. सो वी विल रिप्लेस x बाय x टू दी पॉवर n. ठीक आहे. इझी आहे. अजून 1-2 ट्रान्सफॉर्मेशन आहे. प्लस झालं, मायनस झालं, मल्टिप्लाय झालं, डिवाइड झालं.
नंतर रेसिप्रोकल झालं, रेसिप्रोकलमध्ये प्लस आणि मायनस दोन्ही झालं, ठीक आहे, दोन्ही पॉवर पण झाले. ठीक आहे. आणखी एक करतो, सपोज की इफ रूट्स आर सपोज k बाय अल्फा अँड k बाय बीटा, आय गेस असं नाही केलं आहे आपण. आता k बाय अल्फा k बाय बीटा मध्ये प्लस किंवा मायनस काही असू शकते, त्यात आपल्याला काही फरक पडत नाही. असं असेल तर अगेन सेम की लेट्स से x इक्वल्स टू k बाय अल्फा. तर आपण काय करणार, अल्फा इकडे घेऊन यायचा, x तिकडे घेऊन जायचं, तर अल्फा इक्वल टू काय झाला k बाय x. तर आपल्याला फक्त काय रिप्लेस करायचं आहे k बाय x नी. सो वी विल रिप्लेस x बाय k बाय x नी. जर मायनस असेल तर मायनस ठेवायचं सोबत, मायनस लिहायचं, तर स्पेशल केस लिहिण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. जर k निगेटिव्ह असेल तुम्ही निगेटिव्ह ठेवू शकता, ठीक आहे. आणखी एक स्पेशल केस आणखी घेतो की लेट्स से नंबर 10, इफ रूट्स आर, आता रूट बदलवतो आपण की रूट्स आर काहीतरी प्लस किंवा मायनस मध्ये इंटरचेंज करूया आपण. लेट्स से रूट्स आर, आता नवीन काहीतरी, तर पी अल्फा टाइम्स क्यू, नवीन काहीतरी पी अल्फा टाइम्स क्यू, आणि दुसरा असेल पी बीटा टाइम्स क्यू, सॉरी बीटा प्लस क्यू. आता काय केलं आपण की रूट्स मध्ये काहीतरी ऍड केलं आणि काहीतरी सबट्रॅक्ट केलाय. सबट्रॅक्ट म्हणण्यापेक्षा रूटला मल्टिप्लाय करून काहीतरी ऍड केलं, तर दोन प्रकार ट्रान्सफॉर्म केलाय, मल्टिप्लिकेशन पण केलं आणि सोबत ऍडिशन पण केलाय. इथे पण प्लस किंवा मायनस तुम्ही काहीही ठेवू शकता, फरक पडत नाही. इथे प्लस राहू शकते, मायनस राहू शकते, इथे प्लस किंवा मायनस राहू शकते. आपल्याला त्या फंद्यामध्ये पडायचं नाही. आपलं लॉजिक सिम्पली काय, ही व्हॅल्यू कशाच्या बरोबर असली पाहिजे, ही असली पाहिजे एक्सच्या बरोबर, म्हणजे पी अल्फा प्लस क्यू शुड बी इक्वल्स टू एक्स. आता आपल्याला अल्फाची व्हॅल्यू पाहिजे, क्यू तिकडे गेला, एक्स मायनस क्यू झाला इक्वल्स टू पी अल्फा. आपल्याला फक्त अल्फा पाहिजे, सो डिवाइड बाय पी करून टाकू, कॅन्सल. तर अल्फाच्या ठिकाणी काय ठेवायची आहे, एक्स मायनस क्यू बाय पी. या केसमध्ये आपण काय करणार आहे, वी विल रिप्लेस एक्स बाय एक्स मायनस क्यू बाय पी. महत्वाचा मुद्दा हे आहे की ट्रान्सफॉर्मेशन पार्ट करण्यापेक्षा, मॅक्सिमम केसमध्ये पार्ट करणं सोपं आहे. इथं तुम्हाला डायरेक्ट पाहून सांगू शकतो, इथे जर एक्सचा पॉवर रूटमध्ये असेल तर तो एक्सचा पॉवर बनणार, इथे जर पॉवरमध्ये असेल तो एक्सचा रूट होणार, प्लस असेल तर तो मायनस होणार, मायनस असेल तर प्लस होणार, मल्टिप्लायमध्ये आहे तर एक्सच्या डिवाइडमध्ये जाईल, डिवाइडमध्ये असेल तर एक्सच्या मल्टिप्लायमध्ये येणार. त्या सर्व केस पार्ट करण्यापेक्षा अंडरस्टँडिंग सोपी जाते. पण जर अशा टाईपची केस असली तर ती केस लिहून सॉल्व्ह करणं जास्त फायदेशीर राहणार, जे आपण सगळ्यात आधीच्या क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह केलं होतं, जर तुम्हाला लक्षात येत असेल तर, ठीक आहे. तर त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या, भर ठेवा. ते ट्रान्सफॉर्मेशन एवढ्याच बेसिसवर आहे, पण याचे क्वेश्चन थोडे व्हेरायटीज ऑफ क्वेश्चन बनतात. तर काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या क्वेश्चनमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी प्लेलिस्ट पडलीच आहे, तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये इंटिग्रेशन कव्हर केलं आहे आपण, कॉम्प्लेक्स आणि स्ट्रेट लाईन पण डिटेलमध्ये पुरा कंप्लीट केलेला आहे. अभ्यास करत राहा. काही असेल डाऊट कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. थँक्यू व्हेरी मच.